हो, ज्यांना भाऊबंद चांगला तो नवर देऊ अम्मा. मित्र जर नीच राहणार त्याला 10 राज कवय मोठ टाकतील बोया पीसनी जांगडो घाल देतील. मित्र भाऊबंद बडा चांगला पाहिजे आणि म्हणा भाऊबंद बी चांगला आहे तो वाडे. वाजवणारे म्हणणारे महाराज एक नंबर आहे. इकडे गायनाला साथ करतायत आमचे सागर बाबा. आपल्या परिसराची श्रीमंती आहे. बाजूमध्ये आमचे मिलिंद बाबा आहेत. दोघही लोक तुम्ही फक्त व का दिद्या नेंदाना होते खुरपे लई सुद्धा कांदा लावाना होते नाही रे बांगले काय कोणा लिहिणं नाही देणं नाही. हो येवाना काम करीन नाही घे जावाना आपलं ठरेल उदड एका रोज आहे त्याप्रमाणे त्या बुनमुखे करा काय घेणं देणं नाही त्यासले. हो इकडे आमचे सगळे महाराज मंडळी परिसरातून आलेले आहेत सगळेजण. हो इकडे तर तुमच्या गावाची श्रीमंतीच आहे. ते म्हणजे नुसतं गावातच नाही महाराज. हो गावामध्ये कोणी विराज करस बाहेर काठी फिराय दगो. हो बाकी ना तो हमारी गली में तो हमारी गली में तो तो घरी लागणार आहे काका. इथं वर्चस्व नाही. नाशिक पण गाजवतायत आमचे बाबा लहू बाबा तुमच्याच गावाचे. गावात राहून परमार्थ करणं कुठंतरी सोपं आहे पण बाहेर गावामध्ये सुद्धा त्यांची एवढे सप्ते आहेत महाराज. मी भरपूर सप्तांमध्ये कार्यक्रम करतो बाबांच्या आणि वजनात नियोजन असतं बरं. वजनात बाबांनी सांगावं लोकांनी ऐकावं असं वातावरण आहे. त्यांच्यासोबत आलेले आमचे जिभाऊ साहेब आहेत. मला वाटतं जिभाऊ आमचे देहूमध्ये गाथा मंदिराचे ट्रस्टी आहेत. एवढे चांगले लोक इथं कीर्तनात येऊन बसलेत. अजून सांगतो तुम्हाला माझ्यासोबत आलेले माझे जीवाभावाचे असणारे रिटायर फौजी आकलाडचे आमचे फौजी बापूसाहेब सुद्धा आलेले आहेत. नाही तर बऱ्याच ठिकाणी फौजीच नाही या वातावरण अजिबात टाळमेळ जमत. त्याच ना जरी सहज बी फोन आपला नातेवाईक होतील तुम्ही फक्त फोनवर बोलणं आहे का ए साला मार डालेंगे ओ भो राहू दे रे काका जगू दे रे. मग आम्ही निया मिरची जोर बागाडले तर तू मारामारी गोड नको करू गो. पर महाराज रिटायर झाल्याच्या नंतर लगेच जुळले माझ्यासोबत. माझं पहिलंच कीर्तन होतं आणि पहिल्याच कीर्तनात काही काही गोष्टी अशा असतात ना मिलिंद बाबा मी लोकांना ज्ञान जास्त सांगत नाही. मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी किती आहे. मी खूप मोठा ज्ञानी महात्मा नाही आहे पण एवढं पक्क आहे की मार्केटमध्ये इकावणार मालिकच मी. समजे रा ना. हा को सांगू का कधी कधी मी हे पण मला मान्य मी मोठा साधू नाहीये. आज ते बी सांगणार आहे. आज तो अभंगच लिहायची म्हणते एवढ्यासाठी मी मोठा साधू नाहीये पण काही काही गोष्टी लोकांच्याकडे बघू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. इथं बरेच सर्व मला वाटतं आमचे माऊली परिवारातलेच लोक बसले बरोबर आहे ना. हो माझे अण्णा आलेले आहेत. आज ते लक्ष घे म्हणा अण्णास्वर वा वा. हे परिवार आहे ना मी याच परिवारातला आहे आणि आमचे आबासाहेब बिका आबा हा ना वा वा. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे शोधते का. आता कसं आहे ना एवढ्या गर्दीमध्ये काही नावं सुटूही शकतात. तसं काय म्हणले लावजात ना का सर्व येलेत ना तुमले भगवान दे किराणा मन सारखा येड्या बागा नाव लिहिणं काय नाही लिहिणं काय. नाव घ्यायलाच पाहिजे अशी अपेक्षा ठेवायची नाही. या परिवारामध्ये मी लहानपणी या दिंडीमध्ये चाललेलो आहे. अण्णांना माहिती आहे. हो मी फक्त 10-11 वर्षाचा असायचो या दिंडीमध्ये चाललेलो आहे आणि चालत असताना परिस्थिती अशी होती महाराज धोतर बी नेसता येणे माले. हो धोतर असं जर का बैर दिशाला चालना गो सुटी घेते गुंडाई गांडायला येणं पडे अण्णा धोतर नेसा द्या हो. अशी परिस्थितीमध्ये या दिंडीमध्ये चाललोय. पण काय झालं माहितीये का मोठा गॅप पडला. मला जरा वृंदावनचा सहारा तिकडे भेटला. माझं जाणं येणं तिकडे वाढलं म्हणून इकडे संपर्क कमी झाला माझा. पण ना आती येस्त वय वाटस आपलं इका जायलोय ना घर पण शेवट त्या घरने जोडी येताजी आदेश आई मन होतं बॉस. मनामनमा जसं आहेस ना तसं तुम्हाला बी मन माराव द्या आपलं शेबू लायल जाड नाही ते बाकी ना त्यांना काय ठिकाण आहे त्याच कीर्तन दिदी ना का बरं मी जेल माही सुटी येईल.
तुनं काय नुकसान करता का तुनं वावर उलगाय दिन का मी बरेल पीक मा डोरे गाव दिनात का तू असा किडा काबो पाडस म्हणा विठ्ठल विठ्ठल सोप्या सोप्या गोष्टी आहेत बरं मी आज कीर्तनातून तुम्हाला सोपं सोपं सांगणार आहे न कळत एखाद्या व्यक्तीला बघितलंच नाही न बघता त्याचा दोष काढणं मूर्खपणाची लक्षण आहे मग त्या जागेवर मी जरी असलो तरी सुद्धा अण्णा काय मत आहे तुमचं बरोबर आहे ना ज्या माणसाला बघितलं नाही त्याची उगाच काहीतरी त्याची बदनामी करायची काय फायदा आहे दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची वाढवत नाही दादा बरोबरी करायची विठ्ठल लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा नाही का त्या युक्तीप्रमाणे आमचे नाशिकचे भागवताचार्य महाराज सुद्धा इथं आरगाऊन वाजवायला बसलेत महाराज किती नम्रता आहे किती नम्रता आहे नाही ते बिगबरवाला बी 12 परतनवाला जोडे आवरावत नाही तू काय का बट रे तिथला आमनं मेरमा आट केले रे काका बरोबर आहे ना भागवताचार्य पण ते सुद्धा माझ्या कीर्तनात उपस्थित आहेत महाराज भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण साऊंड सिस्टीमचे मालक नंदूभाऊ गैरहजर आहे पण काही का असे ना नंदूभाऊंच्या जागेवर गणेश दादा आहेत अजिबात काही कमतरता नसणार मी या परिसरात आलो का आवर्जून गणेश भाऊंचं नाव सांगतो की साऊंड सिस्टीम सांगायची तर गणेश दादांची सांगायची एक नंबर साऊंड सिस्टीम आहे अजून माझ्यावर प्रेम करणारे आमचे निलेश दादा सुद्धा आलेले आहेत भागाभागातून परिसरातून आलेले सगळेच होते कारण सगळे बाबा लोक हो आकलाडहून बरीच मंडळी आलेली आमचे किशोर दादा आहेत आमचे योगेश भाऊ आहेत आमचे मनोज दादा आहेत बरीच लोक आलेली सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही पण माझ्या कीर्तन हां अजून विशेष म्हणजे आमचे रिटायर पोलीस साहेब आलेले आहेत नांद्र्याहून आमचे पेटी मास्तर बाबा आलेले आहेत बरेच लांब लांबून लोक आलेले आहेत सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण माझ्या कीर्तनाच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगेल की माणसाने आहे ना 10 मिनिटं मी माझे खासगी घेतो प्रत्येक कीर्तनात तुम्हाला जीवन जगायची हे बाबा लोक आहेत यांना मी सांगेल एवढा मी ज्ञानी नाही आहे तर हे जे व्यासपीठ आहे ना या व्यासपीठावरनं जे बोललं जातं ना ते सत्य बोललं जातं हो कदाचित बोलणाऱ्याचा अधिकार काय आहे त्याच्यापेक्षा या व्यासपीठाचा अधिकार आहे याला किंमत आहे कारण कथा सांगणारे होते फक्त तरुण मुलगा होता सुखमुनी कथा सांगत होते कथा सांगणाराची वय काय या आणि ऐकणारे 88,000 वर्षाचे साधू होते पण एवढे ऐकत भारी होते ना की जणू काय त्यांना काय ऐकत कळतच नाही एवढ्या अंतकरणापासून ऐकत होते किती 20-22 वर्षाचा पोरगा कथा सांगतोय 88,000 वर्षाचे साधू बसून ऐकतायत इथं वयाला महत्व नाही इथं ज्ञानाला किंमत आहे म्हणून इथून सांगावं वाटतंय एखाद्या गरीब माणसाला कोणीतरी बदनाम करतय आणि त्याचं ऐकून आपण उगाच त्याची बदनामी नका करू एकदा त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारा त्याची मानसिकता काय कळेल तुम्हाला कदाचित सांगणारा चुकीचाही निरोप तुम्हाला सांगत असेल सांगू का सोपं करिशनी जिओ हॉटेलनं आपण खादच नाही जिओ हॉटेलनं खादच नाही कोणीतरी सांगत अरे बरोबर जेवण भेटत नाही अहो वायबारपणा करा ना नाही स्वतः एकदा जाई दे का ना 100-150 नुकसान वहिनी ती वहिनी खाई दे का ना आणि मग सांगा ना अरे ती हॉटेलमा बरोबर भेटत नाही याने हॉटेलनं तोंड बिद केलं नाही ती हॉटेलमा बरोबर भेटत नाही तुला कोण सांग तो सांगे तुला कोण सांग तो ताताना सांगे तुला कोण सांग ताताना सांगे अशा चायल खाणारा शेत रे भुया म्हणजे शेवट ऐकत बी भेटत त्यापेक्षा आपण आपल्या नियमात राहू बरोबर आहे की नाही अरे आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय दादा आणि मला खंत वाटते मिलिंद बाबा मी तुम्ही माझ्या प्रत्येक कीर्तनात असतात इकडे राहिल्याच्या नंतर 100 मधनं 99 कीर्तनांना ही मंडळी असते मला हे सांगावं वाटतंय आपणच जर आपल्या लोकांची बदनामी केली तर लोकांना ती पावटी बसस ना मग जास्त जरी एखादा चुकीचा त्याला कोपऱ्यात घ्या काना खाली वाजवा लेकरू आहे की आपलं बरोबर आहे ना अण्णा कोपरा मला त्यानं 2 कानमा द्या तो जर संस्कारी होईन ते तो ऐकेलीन 150 ना होईन ते निघी जाईल पण आपलं काम काय आहे त्याला जवळ घ्या एकदा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवा कदाचित तो तुमचा शब्दात ऐकेल फक्त तुम्ही त्याला मयात दा काढा दया तिथे काढा हो बरे या तरुण भाऊशी डोकावर धरली ना मना खार दल्ला असली हा वयल डब्बा किडा पाडतं म्हणा आटे काय कोण शे नाही बा तसं पण आई व्हायरल होई जास ना त्याच ना लगून संदेश निघ जास म्हणा
विठ्ठल विठ्ठल अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. नाथ बाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्याच लोकांना पचलं असेल का? अजिबात नाही. तुम्ही गावातला एखाद्या व्यक्तीला उभं करा, बिनविरोध सरपंच करा. बिनविरोध सरपंच झाल्याच्या नंतर ते सगळ्यांनाच मान्य असतं का? बिनविरोध सरपंच आहे, पण तरी सुद्धा मला ते पटी नाही राहत होते, पण सागर बाबाने मिलियन बाबाने आग्रदारा म्हणे ना म्हणणं पडणं बरोबर आहे ना. गावात सांगताना काय सांगतो? बिनविरोध सरपंच आहे, पण त्यांना बी किडा पाडणारा राहतोस. मग नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, हे सगळ्यांना पचलं असेल का? सगळ्यांना पचलं असेल का? अजिबात नाही. पोटात दुखतच लोकांच्या. एकानं परीक्षा घेतली, नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? एका येवणाने नाथबाबांच्या अंगावर थुंकावं. किती वेळेस हो? 108 वेळेस थुंकले नाथबाबाच्या अंगावर. पण माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं, वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज जायचे, स्नान करून यायचे, पुन्हा येऊन थुंकायचा. 108 वेळेस स्नान केल्याच्या नंतर येवणाला लाज वाटली. यवन अंगावरी थुंकिना प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त. यवन अंगावरी येऊनी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, मुक्त केला. क्या बात है, वाह. येवण अंगावरी थुंकला. थुंकल्याच्या नंतर राग नाही केलं, प्रसाद देऊन त्याला मुक्त केलं. महाराज हे विचार माझ्या संतांचे आहेत. येवणाने जाऊन नाथबाबांचे पाय धरले, त्याला लाज वाटली. पर तेव्हाचे लोक जणणारे होते, पण तरी सुद्धा त्यासले नंतर काय होईना, पण कडे बा आपलं चुकणं असं बरोबर आहे ना. आणि माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकलंच तर कमीत कमी त्याला सवारी तरी लिहू मग नाही का. तरी एकाला नाही पटलं. गावात मीटिंग बसवली. नाथबाबा खरंच एवढे शांत आहेत का? एकानं विडा उचलला, म्हणले मी हे पद खोटं ठरवून दाखवतो, नाथबाबा शांती ब्रह्म आहेत असं खोटं ठरवून दाखवेल. मग त्यानं काय केलं? मी खोटं करून दाखवतो म्हणले. नाथबाबांना राग आणूनच दाखवतो. पायात चप्पल सकट घरात शिरला. घरात नाही, देव्हाऱ्यापर्यंत पोहोचला. नाथबाबा बघत होते, पण नाथबाबा एकही शब्द बोलत नाही. नाथबाबा एकही शब्द बोलत नाही. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला. नाथबाबांनी पत्नीला आवाज दिला. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? महाराज मंडळी कोणीच बोलू नका, महिला माता तुम्ही सांगा ना माया. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? हा कोण? वा ताई, वा वा, क्या बात आहे, वा वा. बाकी नसले काय वाटणं. आपला संत, आपल्या संतसना पत्न्या तेवढं तरी ध्यानमा ठेवत जा बहिणीचं. हाय कीर्तन मा ऐको ना, ध्यानमा ठेव. तुम्ही चालू कीर्तन मा सुद्धा चालू देते. माय मी इरायन तू गली तरी येत आहे, मजाने काय इरायन देते गली मा बी हाची झुलू झुलू करत. हाय काय काम पडावशे तुमले. जे मुद्दा बने ते नाही.